नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. यंदा शुक्रवार 21 जून 2024 रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाईल. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवानी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन या दिवशी केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे 3 दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण 3 दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. शुक्रवार 21 जून 2024 रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाईल. वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्याचबरोबर सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे हा यामागचा हेतू आहे. चौरंगपाट, लाल कापड, सूतगंडी, वडाच्या झाडाची कुंडी, खारीक 2, बदाम 2, सुपाऱ्या 10, खोबरे 2 वाटी, खडीसाखर, गुळाचा खडा, अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू, धूप, तुपाचे निरंजन, माचीस, विड्याची पाने 25, आंबे, आसन, नित्यसेवा ग्रंथ, पानवड्याचा नैवेद्य, यथाशक्ती दक्षिणा, पंचामृत, ताम्हण, पळी, पेला, कलश, कापूर, फुले आणि दुर्वा. त्याचबरोबर तुळशीपत्र, देवघरातील गणपती, शंख, घंटी, 4 जानवे जोड, सुट्टी नाणी वरील सर्व साहित्य आपल्याला पूजेत लागणार आहे. प्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभो असा संकल्प करावा. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजा करावी. हळदी कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे. वडाच्या मुळाजवळ अभिषेक, पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी. वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्या. 5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. सायंकाळी सुवासिनीसह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे. सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा या दिवशी जप अवश्य करावा. प्रार्थना करावी. वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे, धनधान्य व माझ्या प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, अशी वडाला प्रार्थना करावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.